Good morning. Today we are going to study the new point, measurement of personality. There are following points: behavioral analysis. Behavioral analysis means points. Number 1, interview. Interview is the most common method of measuring personality. An interview is a process in which an interviewer tries to collect information about the personality of an interviewee by asking him or her various questions. The factors like time taken to give answer, gestures, postures, body movement, etc. of an interview are also taken into account while measuring personality of an interview. तो इंटरव्यू लेते टाइम 2-3 पॉइंट इंपॉर्टेंस रहेंगे. इंटरव्यू के जो 2 पॉइंट्स रहेंगे, तो 2 पॉइंट्स उसमें अभी आगे आप देख सकते हैं. तो इंटरव्यू लेते टाइम गेस्चर्स, पोस्चर और अपने जो मूवमेंट रहेंगे, डायरेक्ट इनडायरेक्ट जो मूवमेंट हो सकते हैं पूरे पार्ट्स के, तो उसका पूरा इंटरव्यू में ये ऑब्जर्वेशन कर सकते हैं. व्यक्तिमत्व मापन, व्यक्तिमत्वाचे मापन, त्यालाच इंग्रजीमध्ये मेजरमेंट ऑफ पर्सनॅलिटी असं म्हटलं गेलं आहे. तर व्यक्तिमत्वाचे मापन करण्यासाठी पुढील काही घटक महत्त्वाचे मानले गेलेत. तर त्यामध्ये वर्तन विश्लेषण, तर वर्तन विश्लेषणामध्ये मुलाखत, निरीक्षण यासारख्या तंत्रांचा समावेश वर्तन विश्लेषणामध्ये केला जातो. तर ते जे घटक आहेत, तर ते घटक पुढील प्रमाणे. तर त्यामध्ये असणारा पहिला घटक मुलाखत. मुलाखतीलाच इंग्रजीमध्ये इंटरव्ह्यू असं म्हटलं गेलं आहे पहा. तर मुलाखतीच्या सहाय्याने व्यक्तिमत्वाचे मापन त्या ठिकाणी करता येत असतं. तर ही एक सामान्य पद्धत, अनेक ठिकाणी या पद्धतीचा त्या ठिकाणी वापर केला जात असतो. आणि मग यामध्ये समोरच्या व्यक्तींना त्या ठिकाणी प्रश्न विचारून माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला जात असतो. म्हणजेच थोडक्यात जी माहिती असेल ती माहिती गोळा केली जाते आणि मग त्या व्यक्तीकडून वेगवेगळ्या पद्धतीने माहिती गोळा करण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला जात असतो. तर या पद्धतीमध्ये मुलाखत दात्याने उत्तरे देण्यासाठी घेतलेला वेळ, मुलाखत चालू असताना त्याच्या चेहऱ्यावरील हावभाव, त्यानंतर शारीरिक हालचाली, या सर्व घटकांची माहिती त्या ठिकाणी घेतली जाते आणि त्या माहितीची त्या ठिकाणी नोंद केली जात असते. द फॉलोइंग आर द मेन टाइप्स ऑफ इंटरव्यू. तर इंटरव्यू के टोटल 2 पॉइंट्स रहेंगे, स्ट्रक्चरल इंटरव्यू एंड अनस्ट्रक्चरल इंटरव्यू. Structural interview is a type of interview in which total number of questions to be asked to the interview, the sequence of questions, etc. Factors are predetermined. Number of questions are added or deleted on the spot. Generally, industrial psychologists use structural interview while selecting a particular employees for the पर्टिकुलर जॉब. इंडस्ट्रियल फील्ड में ज़्यादा से ज़्यादा ये स्ट्रक्चरल इंटरव्यू आप यूज़ कर सकते हैं. और उसके बाद दूसरा जो फील्ड रहेगा एजुकेशनल साइकोलॉजिस्ट, क्लिनिकल साइकोलॉजिस्ट, काउंसलिंग में भी कुछ ऐसे क्वेश्चन डिस्कशन आप कर सकते हैं और इन्फॉर्मेशन आप कलेक्ट कर सकते हैं. तो स्ट्रक्चरल में क्या क्वेश्चन का पैटर्न फिक्स रहेगा, ये चेंज नहीं हो सकता. तर मुलाखतीचे पुढील 2 मुख्य प्रकार पडतात. त्यामध्ये रचित मुलाखत आणि अरचित मुलाखत. तर अरचित मुलाखत हा जो प्रकार आहे, तर यामध्ये विचारले जाणारी जी प्रश्नांची संख्या असते किंवा जो क्रम असतो तो पूर्वनियोजित असतो. म्हणजे जे प्रश्न विचारायचे ते प्रश्न अगोदर निश्चित केलेले असतात आणि त्यांचा क्रम ठरवून घेतलेला असतो. आणि मग मुलाखतीत ऐनवेळी प्रश्न त्या ठिकाणी वाढवले किंवा कमी केले जात आहेत. म्हणजे ठरवलेला जो प्लॅन असेल तो फिक्स असतो. तर या पद्धतीचा प्रामुख्याने औद्योगिक मानसशास्त्र किंवा क्लिनिकल फील्ड, एज्युकेशनल सायकोलॉजिस्ट किंवा काउन्सिलिंग या सर्व ठिकाणी मुलाखत पद्धतीचा प्रामुख्याने वापर केला जातो. म्हणजे मुलाखतीमध्ये प्रश्न विचारले जातात आणि मग माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला जातो. सेकंड, अनस्ट्रक्चर इंटरव्यू. अनस्ट्रक्चर इंटरव्यू इज ए टाइप ऑफ इंटरव्यू इन विच द टोटल नंबर ऑफ क्वेश्चन्स टू बी आस्क्ड टू द इंटरव्यू, द सिक्वेन्स ऑफ क्वेश्चन्स, etc. Factors are not predetermined. Depending on the responses of the interview, some questions are added or deleted on the spot. Generally, clinical psychologists, counseling psychologists
health psychologist, sports psychologist, etc. Use unstructured interview for collecting detailed information about personality of the clients. तो अनस्ट्रक्चर इंटरव्यू क्लिनिकल साइकोलॉजिस्ट, काउंसलिंग, हेल्थ साइकोलॉजिस्ट से ज़्यादा यूज़ कर सकते हैं। तो अनस्ट्रक्चर इंटरव्यू में कुछ क्वेश्चन का पैटर्न फिक्स नहीं, अपने माइंड में जो थिंकिंग आ सकते हैं ऑन द स्पॉट आप डिस्कस कर सकते और डिस्कस करने के बाद इंफॉर्मेशन कलेक्ट कर सकते हैं। ते रहेगा अनस्ट्रक्चर इंटरव्यू। सेकंड, अरचित मुलाखत। तर मुलाखतीचा हा दुसरा प्रकार त्या ठिकाणी सांगितला गेला आहे। अरचित मुलाखत हा मुलाखतीचा असा प्रकार आहे की ज्यामध्ये विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची संख्या, प्रश्नांचा क्रम हा पूर्वनियोजित नसतो। तर मुलाखतीमध्ये मुलाखतदात्याने दिलेल्या प्रतिक्रियेच्या आधारे ऐनवेळी प्रश्न वाढवले जातात किंवा मग ते कमीही केले जाऊ शकतात। तर प्रामुख्याने अरचित मुलाखत ही चिकित्सा मानसशास्त्रज्ञ, सहमंत्रण मानसशास्त्रज्ञ, आरोग्य मानसशास्त्रज्ञ आणि क्रीडा मानसशास्त्रज्ञ हे सर्व मानसशास्त्रज्ञ प्रामुख्याने या पद्धतीचा वापर करत असतात। म्हणजे थोडक्यात व्यक्तिमत्वाची जी माहिती घ्यायची असेल तर ती माहिती मिळवण्यासाठी अरचित मुलाखत त्या ठिकाणी वापरली जात असते। आणि मग ही माहिती गोळा केल्यानंतर हे जे शास्त्रज्ञ असतात, चिकित्सा मानसशास्त्रज्ञ, सहमंत्रण किंवा क्रीडा मानसशास्त्रज्ञ, या माहितीचा त्या ठिकाणी ते अभ्यास करत असतात आणि त्यावर निष्कर्ष करत असतात। सेकंड, नेक्स्ट, observationing an individual in various situations is another important methods of personality measurement। तो ऑब्जर्वेशन करने के लिए ये मेथड्स इंपॉर्टेंस रहेगी। तो जो एक्सपेरिमेंट आप लैब में आप नहीं कर सकते, ये ऑब्जर्वेशन मेथड यूज करके इंफॉर्मेशन आप कलेक्ट कर सकते और कलेक्ट करने के बाद पर्सनालिटी का मेजरमेंट आप कर सकते हैं। फॉर एग्जांपल, साइकोलॉजिस्ट कैन ऑब्जर्व हाउ ए चाइल्ड बिहेव व्हेन द टीचर इज नॉट प्रेजेंट इन द क्लासरूम और हाउ ए फैक्ट्री वर्कर्स बिहेव इन ए वर्कशॉप व्हेन ए सुपरवाइजर इज नॉट प्रेजेंट। तो क्लास में टीचर अवेलेबल नहीं है तो स्टूडेंट्स का बिहेवियर कैसा हो सकता है, आप इनडायरेक्ट आप क्या कर सकते हैं, ऑब्जर्व कर सकते हैं। नहीं तो कंपनी में जो वर्कर्स रहेंगे तो वर्कर में कुछ अभी सुपरवाइजर, कुछ मैनेजर को अवेलेबल नहीं है तो उसका बिहेवियर कैसा हो सकता है, आप ऑब्जर्व कर सकते हैं। ऑब्जर्वेशन मेथड्स प्रूव वेरी हेल्पफुल। इट इज यूज बाय ए ट्रेन साइकोलॉजिस्ट एंड विथ क्लियर ऑब्जेक्टिव्स एंड गाइडलाइंस फॉर ऑब्जर्वेशन। Naturalistic observation, laboratory observation, participant observation, non-participant observation, etc. तो naturalistic observation जे दो पॉइंट्स रहेंगे, पार्टिसिपेंट एंड डायरेक्ट एंड इनडायरेक्ट पार्टिसिपेंट्स। तो ग्रुप में आप इन्वॉल्व हो सकते हैं और इन्वॉल्व होते टाइम आप इन्फॉर्मेशन कलेक्ट कर सकते हैं। और दूसरा इनडायरेक्ट मीन्स आप क्या कर सकते हैं, सिर्फ ऑब्जर्वेशन कर सकते हैं। जैसे दो पॉइंट ऑब्जर्वेशन की इंपॉर्टन्स रहेगी। निरीक्षण पद्धत, तर विविध परिस्थितीमध्ये व्यक्तीचे निरीक्षण करण्यासाठी व्यक्तिमत्वाच्या मापनातील ही एक महत्त्वाची पद्धत मानली गेली। तर जे प्रयोग आपल्याला प्रयोगशाळेमध्ये प्रत्यक्षात करता येत नाही किंवा प्रयोग करत असताना इतरांचे ते लक्षात येईल म्हणून काय केलं जातं, निरीक्षण पद्धतीचा प्रामुख्याने अधिक प्रमाणात वापर केला जातो। तर मुलाखतीची निरीक्षणाचे देखील प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष निरीक्षण असे दोन प्रकार त्या ठिकाणी सांगितले गेले। तर उदाहरणार्थ, जेव्हा शाळेत शिक्षक वर्गात नसताना विद्यार्थ्याचे वर्तन कसे असते किंवा कारखान्यातील कामगार समोर कोणी देखरेख करणारा नाही अशा वेळेस ते कसे वर्तन करतात याचे निरीक्षण मानसशास्त्रज्ञ करत असतात। आणि व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाविषयी माहिती मिळवण्यासाठी नैसर्गिक निरीक्षण, नियंत्रित निरीक्षण, सहभागी निरीक्षण, असहभागी निरीक्षण असे निरीक्षणाचे विविध प्रकार असतात। तर सहभागी निरीक्षणामध्ये प्रत्यक्षात त्या समूहामध्ये सहभागी व्हायचं आणि त्यांचं निरीक्षण करायचं आणि असहभागीमध्ये त्यांचे ते लक्षात येणार नाही की आपलं कुणीतरी निरीक्षण करत असतं। तर अशा वेगवेगळ्या पद्धतीने निरीक्षण केलं जात असतं आणि निरीक्षण केल्यानंतर त्या माहितीचा अभ्यास करून मानसशास्त्र त्या ठिकाणी उपाय सुचवत असतात। नेक्स्ट न्यू पॉइंट, सेल्फ रिपोर्ट इन्व्हेंटरीज। मिनेसोटा मल्टीफेडिक पर्सनॅलिटी इन्व्हेंटरी
मीन्स MMPI। तो मिनेसोटा साइंटिस्ट ने ये टेस्ट डेवलप की, तो उसमें टोटल 556 क्वेश्चंस रहेंगे, उसके पूरे आंसर्स रहेंगे ट्रू और फॉल्स, ऐसे पूरे टेस्ट के ऑप्शंस रहेंगे, और पूरे टेस्ट सॉल्व करते टाइम पॉजिटिव नेगेटिव कितने रिस्पॉन्स आ गए, इस स्कोर के में देखते टाइम आप क्या करते हैं, पर्सनालिटी का मेजरमेंट कर सकते हैं। 16 पर्सनालिटी फैक्टर्स मीन्स PF बाय कैटल। तो कैटल साइंटिस्ट ने ये 16 पर्सनालिटी फैक्टर्स डेवलप की, तो उसमें पूरे जो इम्पोर्टेंस वर्ड्स रहेंगे, तो इम्पोर्टेंस वर्ड्स के जो अपने बिहेवियर रहेगा, अपने इमोशंस, मोटिवेशंस, इसके ऊपर पूरा स्टडी करके सिलेक्टिव वर्ड इम्पोर्टेंट वर्ड सिलेक्ट किया और ये टेस्ट डेवलप की। और नेक्स्ट मेयर ब्रिज, ये साइंटिस्ट ने ये टेस्ट एक डेवलप की, टाइप्स इंडिकेटर मीन्स MBTI। तो हाई स्कूल पर्सनालिटी इन्वेंटरी HSPQ आर सम ऑफ द एग्जाम्पल्स ऑफ सेल्फ रिपोर्ट इन्वेंटरी। तो सेल्फ रिपोर्ट इन्वेंटरी के ये दो तीन टेस्ट रहेंगे, ये टेस्ट देते टाइम आप क्या कर सकते हैं, सेल्फ रिपोर्ट आप कर सकते। तो सेल्फ रिपोर्ट मीन्स क्या, सेल्फ इंट्रोस्पेक्शन, सिर्फ क्वेश्चन आप डिस्कस कर सकते हैं, आप क्या करते हैं, अपने माइंड में जो थिंकिंग है आप एक्सप्लेन कर सकते हैं, कैसे थिंकिंग रहेगी आपने कभी पहले एक्सप्लेन नहीं किया, तो अलग अलग फिगर आपके सामने रहने के बाद आप क्या करते हैं, ये थिंकिंग ये आपने स्टोर किया, तो आप क्या करते हैं, एक्सप्लेन कर सकते हैं। तो ऐसा सेल्फ रिपोर्ट मीन्स इंट्रोस्पेक्शन, तो ऐसे पूरे इंफॉर्मेशन आप क्या करते हैं, एक्सप्लेन कर सकते हैं। स्वरूप तंत्र त्याला सेल्फ रिपोर्ट मेजर असं म्हटलं गेलं आहे। तर स्वरूप शोधिकेद्वारे व्यक्ती स्वरूप शोधिकेतील प्रश्न विधाने यांना स्वतः प्रतिक्रिया देऊन स्वतःविषयीची माहिती पुरवते। म्हणजे स्वतःविषयी काय करायचं, आपणच आपल्या मनाला प्रश्न विचारायचे आणि त्या प्रश्नाची उत्तर आपण त्या ठिकाणी द्यायचे असतात पहा। म्हणजे मग अनेक असे प्रश्न असतात की यापूर्वी आपण कधी ते व्यक्त केलेले नसतात आणि मग त्या प्रश्न आपणच त्याचा विचार करायचा आणि त्या प्रश्नाची उत्तरे सांगण्याचा प्रयत्न करायचा। तर यासाठी ज्या काही टेस्ट त्या ठिकाणी तयार केल्यात, तर त्यामध्ये जी पहिली टेस्ट आहे मिनेसोटा बहु अवस्था व्यक्तिमत्व शोधिका, तर त्यालाच MMPI टेस्ट असं म्हटलं गेलं आहे। तर MMPI म्हणजे मल्टीफेजिक मिनेसोटा मल्टीफेजिक पर्सनॅलिटी इन्व्हेंटरी म्हणजेच MMPI। तर ही चाचणी त्या ठिकाणी तयार केली, या चाचणीमध्ये अनेक प्रश्नांचा त्या ठिकाणी समावेश असतो आणि मग ही चाचणी प्रयुक्ताला दिल्यानंतर त्यामध्ये असणारी विधाने वाचून त्यांनी जे ऑप्शन असतात ते सोडून त्या ठिकाणी स्कोरिंग की पाहिल्यानंतर जो रिझल्ट असेल त्या रिझल्टच्या आधारे व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाचं मापन करता येतं। त्यानंतर कॅटल या मानसशास्त्राने जी पुढची टेस्ट केली तयार केली त्याला 16 व्यक्तिमत्व घटक असं म्हटलं गेलं, म्हणजे 16 PF असं म्हटलं गेलं आहे। म्हणजे 16 PF म्हणजे पर्सनॅलिटी फॅक्टर्स। तर कॅटल यांनी व्यक्तिमत्वाचं मापन करत असताना जे व्यक्तीच्या वर्तनात जे काही घटक आपल्याला दिसून येतात स्वभावानुसार, भावना आणि प्रेरणा याच्यानुसार, तर असे महत्त्वाचे शब्द समानार्थी आणि काही विरुद्धार्थी शब्द हे ठळक शब्द घेऊन त्या ठिकाणी ही चाचणी तयार केली पहा आणि या चाचणीच्या आधारे आपल्याला व्यक्तिमत्वाचं मापन करता येतं। आणि त्यानंतर पुढची चाचणी मेयर ब्रिज टॉप इंडिकेटर म्हणजेच MBTI। अशा वेगवेगळ्या चाचण्यांचा वापर करून आपल्याला व्यक्तिमत्वाचं त्या ठिकाणी मापन करता येतं। त्यानंतर प्रामुख्याने ही जी चाचणी आहे तर हायस्कूलमधील ज्या व्यक्ती असतात म्हणजेच विद्यार्थी त्यांच्यासाठी ही चाचणी महत्त्वाची मानली गेली पहा। तर हायस्कूल व्यक्तिमत्व शोधिका ही जी चाचणी आहे तर अशा वेगवेगळ्या चाचण्यांच्या सहाय्याने आपल्याला काय करता येतं, व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाचं मापन करता येतं। नेक्स्ट न्यू पॉइंट प्रोजेक्टिव्ह मेथड। The projective methods emerge from the psychoanalytic school of thoughts. Projective methods are intended to uncover feeling, desire and conflicts that are hidden at the unconscious level. तो प्रोजेक्टिव मेथड्स में अपने माइंड में जो फीलिंग, डिज़ायर्स ऐसे कुछ आपने स्टोर किया तो अभी तक कभी आपने एक्सप्लेन नहीं किया, तो ये पॉइंट आप क्या कर सकते हैं, ये प्रोजेक्टिव मेथड्स यूज करते टाइम आप क्या करते हैं, अपने माइंड में थिंकिंग आप एक्सप्लेन कर सकते हैं। इन प्रोजेक्टिव टेस्ट
situation and individual respond freely to relatively unstructured or ambiguous material. While responding individuals project their own personalities onto the unstructured stimulus, often revealing personal conflicts, motivations, coping style, and other characteristics. Some of the major projective tests are follows. तो प्रोजेक्टिव मेथड्स में अपने माइंड में जो थिंकिंग रहेगी, तो आपके सामने कुछ ऐसे फिगर्स रहेंगे. ये फिगर देखने के बाद आप क्या करते, अपने माइंड में फिगर देखने के बाद जो थिंकिंग आ सकते, तो आप क्या करते, एक्सप्लेन कर सकते. तो ऐसे प्रोजेक्टिव मेथड में अपने माइंड की थिंकिंग आप एक्सप्लेन करने के ये एक अलग टेस्ट रहेगी. प्रक्षेपण तंत्र, त्यालाच प्रोजेक्टिव्ह मेथड असं म्हटलं गेलंय. तर प्रक्षेपण तंत्रामध्ये जी माहिती त्या ठिकाणी सांगितली गेली, तर प्रामुख्याने प्रक्षेपण तंत्र मनोविश्लेषणवादाच्या अभ्यासातून उदयास आलेले आहे. तर मनोविश्लेषणवादाचा जो सिद्धांत आहे, तर डॉक्टर सिगमंड फ्रॉइड या मानसशास्त्रज्ञाने तो मांडलेला आहे. पहा, आणि आपण व्याख्येमध्ये पाहिलं की अबोध अवस्थेचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र. तर अबोध अवस्थेमध्ये जे विचार दाबून ठेवले असतात, ज्या इच्छा भावना आपण दाबून ठेवल्या असतात की यापूर्वी आपण त्या कधीच व्यक्त केलेल्या नसतात, तर अशा इच्छा भावना किंवा जे विचार असतात ते बाहेर काढण्यासाठी जे तंत्र वापरलं जातं, या तंत्राला प्रक्षेपण तंत्र म्हणून संबोधलं गेलंय. पहा, तर प्रक्षेपण तंत्रामध्ये व्यक्ती संदिग्ध व अरचित साहित्याला मुक्तपणे प्रतिक्रिया देत असतात. म्हणजेच अंतर्मनातील जे विचार भावना असतात व्यक्त करण्यासाठी एक प्रभावी माध्यम किंवा तंत्र त्या ठिकाणी सांगितले गेले. तर प्रतिक्रिया देताना व्यक्ती स्वतःच्या व्यक्तिमत्वाशी संबंधित वैयक्तिक संघर्ष, प्रेरणा, समस्या सोडवण्याच्या पद्धती व अनेक बाबी संदिग्ध व अरचित साहित्यावर प्रक्षेपित करते. म्हणजे प्रक्षेपण तंत्रातील प्रमुख चाचण्या पुढील प्रमाणे आपल्याला सांगता येतात. नंबर 1, रोरशास इंक ब्लॉट टेस्ट. तो दिस टेस्ट was developed by Hermann Rorschach in 1921. हरमन रोरशाच साइंटिस्ट ने ये टेस्ट 1920 को डेवलप की. ये टेस्ट में पूरे इंक ब्लॉट का ज़्यादा से ज़्यादा यूज किया. इट यूजेस 10 irregular ink blots, 5 in blank and white, 5 in color, standing against a white background. Each ink blot is shown in a fixed number of ways and the subject are asked to describe what they see in each card. Analysis of this test require 10 and skillful examiner. ये जो टेस्ट में रहेंगे ब्लैक और व्हाइट कार्ड्स रहेंगे, तो व्हाइट कार्ड्स और ब्लैक कार्ड्स के ऊपर अलग अलग डिजाइंस रहेंगे. ये डिजाइंस देखने के बाद अपने माइंड में जो थिंकिंग आ सकते हैं, तो आप क्या कर सकते हैं, एक्सप्लेन कर सकते हैं. तो इसमें एक्सप्लेन करते टाइम इमोशन, थिंकिंग, मोटिवेशन ये माइंड में फिक्स है, तो आप क्या करते, एक्सप्लेन करते. स्कूल में ज़्यादा से ज़्यादा स्टूडेंट्स क्या करते, ये पेपर और इंक यूज करके ये टेस्ट भी स्टूडेंट्स यूज कर सकते हैं. रोरशाच शाईच्या डागाची चाचणी, तर ही एक चाचणी त्या ठिकाणी तयार केली गेली. पहा, तर हर्मन रोरशॅक या मानसशास्त्रज्ञाने 1921 साली ही चाचणी विकसित केलेली आहे. तर त्यालाच रोरशॅक इंक ब्लॉट टेस्ट असं इंग्रजीमध्ये म्हटलं गेलं आहे. तर या चाचणीमध्ये 10 कार्डांचा समावेश केला. 10 कार्ड म्हणजे पोस्ट कार्ड साईजचे 10 कार्ड घेतलेत आणि या कार्डामध्ये 5 कार्ड कृष्ण धवल तर 5 रंगीत कार्ड असतात. आणि प्रत्येक कार्डवर वेगवेगळे डिझाईन म्हणजे शाईचे ठिपके टाकून वेगवेगळे डिझाईन त्या ठिकाणी तयार केले असतात. तर काही कार्ड वेगवेगळे कलर टाकून त्या ठिकाणी डिझाईन तयार केली आणि मग प्रत्येक कार्डवर वेगवेगळी डिझाईन असते. आणि मग हे जे डिझाईन वेगवेगळे असते, तर ती प्रयुक्ताला एकानंतर एक कार्ड दाखवलं जाते आणि प्रत्येक कार्ड दाखवल्यानंतर या कार्डामध्ये तुम्हाला काय दिसते या संदर्भात प्रश्न विचारले जातात. तर प्रयुक्त हे कार्ड कोणत्याही बाजूने डायरेक्शन त्याचं फिरू शकतो किंवा ते हाताळू शकत असतो. आणि मग हे सर्व पाहिल्यानंतर या चित्रामध्ये तुम्हाला काय दिसते किंवा कशाचं चित्र आहे, निसर्गातील असेल, प्राणी असेल, पक्षी असतील किंवा जे वेगवेगळे दृश्य असतात, या संदर्भात प्रश्न विचारले जाऊन माहिती घेतली जात असते.
आणि अशा प्रकारे मग ही सर्व माहिती घेत असताना उच्च दर्जाच्या प्रशिक्षकांची त्या ठिकाणी आपल्याला आवश्यकता असते. तर अशा प्रकारे माहिती मिळवण्यासाठी ही एक उपयुक्त पद्धत. नेक्स्ट न्यू पॉइंट, थेमॅटिक ॲपरसेप्शन टेस्ट मीन्स TAT. मॉर्गन अँड हेनरी मरे ए साइंटिस्ट ने ये टेस्ट 1935 को डेवलप की. द TAT was developed by Morgan and Murray in 1935. It required the individuals to look at the picture and to interpret it while telling a story. तो मॉर्गन एंड हेनरी मरे साइंटिस्ट ने TAT टेस्ट डेवलप की. इस टेस्ट में टोटल 30 पिक्चर्स कार्ड्स रहेंगे. तो ये पिक्चर कार्ड के ऊपर अलग अलग फेस के अलग अलग डिजाइन, अलग अलग इमोशंस के पिक्चर्स रहेंगे. तो कोई पिक्चर में एग्रेसिव फेसिंग रहेंगे, कोई नॉर्मल प्लेजर रहेंगे, कोई टेंशन, डिप्रेशन के, ऐसे अलग अलग फोटोग्राफ्स ये 30 कार्ड्स में रहेंगे. और ये कार्ड दिखाने के बाद अपने माइंड में क्या आ सकता है, ये फेस की कैसा रहेगा, इसके रीज़न क्या रहेगा, अभी आपके माइंड में क्या थिंकिंग आ सकती है, इससे पहले क्या होगा, बाद में क्या होने वाला है. ऐसे अलग अलग क्वेश्चंस पूछने के बाद पूरे आप क्या कर सकते, स्टोरी जैसे भी इंफॉर्मेशन आप कलेक्ट कर सकते. इट मीन्स रिटर्न टेस्ट इसमें यूज कर सकते. द इंडिविजुअल इज इन्वाइटेड टू से व्हाट लीड अप टू द सेंस इन द पिक्चर, व्हाई सच इवेंट्स ऑकर्ड, व्हाट इज करंटली happening and what the consequence will be. कथावस्तू आसंवेदन चाचणी, त्याला इंग्रजीमध्ये थेमॅटिक ॲपरसेप्शन टेस्ट असं म्हटलं गेलं आहे. तर 1935 मध्ये मॉर्गन आणि हेनरी मरे या शास्त्रज्ञांनी ही चाचणी विकसित केली. तर या चाचणीमध्ये कार्डांचा वापर केला. तर हे जे कार्ड असतात या कार्डावर वेगवेगळ्या चित्रांचा समावेश केलेला आहे पहा. आणि हे जे कार्ड असतात यामध्ये 30 कार्ड टेस्टमध्ये वापरले गेले. आणि हे जे 30 कार्ड असतात या 30 कार्डमध्ये व्यक्तींच्या वेगवेगळ्या भावना किंवा ज्या विचार असतात, म्हणजे चेहऱ्यावरचे जे हावभाव असतात ते कशा पद्धतीने बदललेले असतात. तर काही कार्डवर असणारे चित्र अतिशय, जो चेहरा असेल तर तो आनंदी असेल, काहीमध्ये उदासीन असेल, काहींमध्ये चिंताग्रस्त असेल. तर अशा वेगवेगळे फोटोग्राफ्स घेऊन हे कार्ड त्या ठिकाणी तयार केले असतात. आणि ज्यांच्या व्यक्तिमत्वाचं आपल्याला मापन करायचं आहे अशा व्यक्तीस हे कार्ड एकानंतर एक दाखवले जातात. आणि हे कार्ड एकानंतर एक दाखवल्यानंतर कार्ड दाखवत असताना या कार्डामध्ये तुम्हाला हे चित्र पाहून काय वाटते, पूर्वी काय घडलेलं असेल किंवा नंतर काय घडणार आहे, असे एक प्रत्येक कार्ड दाखवल्यानंतर हे 3 प्रश्न त्या ठिकाणी विचारले जातात. आणि मग कार्ड दाखवल्यानंतर हे 3 प्रश्न विचारल्यानंतर ही जी संपूर्ण माहिती प्रयुक्ताच्या मनात असेल ती माहिती लेखी स्वरूपात त्या ठिकाणी घेतली जाते. म्हणजे निबंध वजा माहिती त्या ठिकाणी घेतली जाते. आणि मग त्या माहितीचा अभ्यास करून व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाचं आपल्याला मापन करता येत असतं. लास्ट पॉइंट, सेंटेन्स कंप्लीशन टेस्ट. इन दिस टेस्ट an individual is given a series of complete sentences and he or she is asked to complete them in his or her own words. तो ये जो टेस्ट रहेगी तो ये टेस्ट में इनकम्प्लीट सेंटेंस रहेगी. और इनकम्प्लीट सेंटेंस में आप क्या कर सकते हैं, रीड करने के बाद अपने माइंड में जो थिंकिंग आ सकते हैं ऑन द स्पॉट, तो ये वर्ड आप यूज करके सेंटेंस कंप्लीट कर सकते हैं. फॉर एग्जांपल फिल इन द ब्लैंक्स ऐसे जो क्वेश्चंस रहेंगे तो उसमें ऑप्शन नहीं है. तो ऑप्शन आपके माइंड में आप क्या कर सकते हैं, उससे पहले आपने जो स्टडी किया है तो स्टडी के ऊपर आप माइंड में जो थिंकिंग आ सकते हैं ऑन द स्पॉट, ये वर्ड यूज करके आप सेंटेंस कंप्लीट कर सकते हैं. तो ऐसे रहेगा. ये सिंपल टेस्ट है सेंटेंस कंप्लीशन, उसमें हेडिंग में ये टेस्ट का पूरा इंफॉर्मेशन रहेगा. तो फॉर एग्जांपल आई फील एंशियस व्हेन डैश, तो आपके सामने कुछ ऑप्शन नहीं है. तो सेंटेंस आप रीड करने के बाद अपने माइंड में जो थिंकिंग आ सकते हैं तो आप क्या कर सकते हैं, ये सेंटेंस ये थिंकिंग यूज करके सेंटेंस पूरा कंप्लीट कर सकते हैं. तो ऐसे अलग अलग एग्जांपल्स आपके सामने रहेंगे. फॉर एग्जांपल आई फील अफ्रेड ऑफ डैश. सेकंड, व्हेन समथिंग गोज रॉन्ग डैश. व्हेन समवन ट्रबल्स मी डैश. नेक्स्ट, फॉर मी माय कॉलेज इज डैश. फिफ्थ, आई विश डैश.
नेक्स्ट माय मदर डैश। ऐसे अलग अलग क्वेश्चंस आपके सामने रहेंगे, लेकिन ये सेंटेंस कंप्लीट नहीं है। तो हर एक सेंटेंस रीड करने के बाद अपने माइंड में जो थिंकिंग आ सकते हैं, ये आप थिंकिंग यूज करके वर्ड डाल के ये सेंटेंस पूरा कंप्लीट कर सकते हैं। तो ऐसे अलग अलग वर्ड सेंटेंस कंप्लीट करके आप क्या कर सकते हैं, ये टेस्ट सॉल्व कर सकते हैं। और पूरे टेस्ट सॉल्व करने के बाद पर्सनॅलिटी का मेजरमेंट हो सकता आहे। आणि शेवटचा मुद्दा यामध्ये वाक्यपूर्ती चाचणी, त्यालाच इंग्रजीमध्ये सेंटेन्स कंप्लीशन टेस्ट असं म्हटलं गेलंय। तर वाक्यपूर्ती चाचणीमध्ये जे हेडिंग त्या ठिकाणी दिले गेले वाक्यपूर्ती चाचणी, तर या हेडिंगमध्ये संपूर्ण माहिती त्या ठिकाणी दिली गेली। वाक्यपूर्ती म्हणजे काय, तर या चाचणीमध्ये अपूर्ण विधानांचा वापर त्या ठिकाणी केला गेला। म्हणजे अपूर्ण विधाने चाचणीमध्ये दिले जातात आणि अपूर्ण विधानांचं वाचन करून उरलेला भाग आपल्याला त्या ठिकाणी पूर्ण करायचा असतो पहा। म्हणजेच अपूर्ण विधाने आणि ते पूर्ण करत असताना आपल्यासमोर कुठल्याही स्वरूपाचा पर्याय असत नाहीत। उदाहरणार्थ रिकाम्या जागा भरा अशा स्वरूपाचा जो प्रश्न असतो, तर त्यामध्ये कोणतेही पर्याय आपल्या समोर असत नाहीत। म्हणजेच रिकाम्या जागा भरा हा वाक्यपूर्तीसाठीचा एक उत्तम नमुना त्या ठिकाणी सांगितला गेला आहे। तर मग हे विधाने वाचल्यानंतर आपल्या मनात जे विचार येत असतात ते विचार मांडून आपण काय करायचं, ही विधाने त्या ठिकाणी पूर्ण करायची असतात। उदाहरणार्थ मला चिंता वाटते जेव्हा मी डॅश, तर असं जे विधान असेल तर ते विधान वाचल्यानंतर त्या ठिकाणी जे अपूर्ण जी जागा असेल तर ती जागा आपण भरून काढायची असते। तर मग जे विचार ते विधान वाचल्यानंतर येत असतात ते आपण त्या ठिकाणी पूर्ण करायचे। तर या चाचणीमध्ये अशा अनेक विधाने आहेत की त्या ठिकाणी आपण ती पाहणार आहोत। उदाहरणार्थ नंबर 1, मला भीती वाटते की डॅश, म्हणजे अपूर्ण विधाने पुढे आपल्या मनात जे काही विचार असतात ते त्या ठिकाणी आपण व्यक्त करायचे आणि विधाने पूर्ण करायचं आहे। सेकंड, जेव्हा एखादी व्यक्ती गोष्ट बिघडते तेव्हा डॅश, जेव्हा एखादी व्यक्ती मला त्रास देते। माझ्यासाठी माझे महाविद्यालय म्हणजे डॅश। आणि शेवटचे विधान, माझी अशी इच्छा आहे की डॅश। तर असे वेगवेगळे अपूर्ण विधाने तुम्हाला त्या ठिकाणी समोर दिले जातात आणि ते विधाने वाचून आपल्या मनात जे विचार असतात ते विचार आपण त्या ठिकाणी व्यक्त करायचे असतात। तर या सर्व चाचण्यांचा वापर करून व्यक्तिमत्व मापन आपल्याला त्या ठिकाणी करता येत असते। तर अशा प्रकारे आपलं हे जे प्रकरण नंबर 3 आहे व्यक्तिमत्व, ते या ठिकाणी संपलेलं आहे पहा। तर धन्यवाद।